होत्या, फर्जंद म्हणजे त्यावेळेस शहाजी राजांना राजपुत्राचा मान होता. मिरवता आला असतं ना त्यांनाही, अलंकार घालून शृंगार करून मिळवता आलं असतं. सांगता आलं असतं की मी या जहागिरीचे प्रमुख आहे, मला मुजरे करा. सांगता आलं असतं हा माझा अधिकार आहे, मी तो अधिकार गाजवणार आहे. सांगता आलं असतं लोकांना की तुम्हाला मला पाहिजे तेवढा सन्मान द्या. पण नाही, त्यांनी हे केलं नाही. तर त्यांनी शहाजी राजांचा, आपल्या कुटुंबाचा, सर्व गोष्टींचा, या अलंकार, भूषण, श्रीमंती या सगळ्या गोष्टींचा त्याग करून छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं स्वप्न देऊन स्वराज्यासाठी काम केलंय, लोकांसाठी काम केलंय, इथल्या रयतेसाठी काम केलंय आणि अर्थातच या देशासाठी काम केलंय. 400 वर्षांपूर्वी एक मुलगी असून छत्रपती शिवाजी राजांच्या मासाहेब जिजाऊंनी हे करून दाखवलं. पण आज एकीकडे मुली वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत. आज एकीकडे मुली वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहेत. आज एकीकडे मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नाही तर किंबहुना काही गोष्टींमध्ये पुढे जाऊन काम करतायत. पण दुसरीकडे आपण मुली कुठेतरी आपल्या वैयक्तिक प्रश्नांमध्ये जास्त झगडतोय, जास्त झुंजतोय, त्याला जास्त विचार करतोय. 2 मुलींच्या जर गप्पा तुम्ही ऐकल्या किंवा आपण जर 2 मुलींच्या गप्पा ऐकल्या तर पहिला प्रश्न असतो, आल्या कॉलेजमध्ये, विद्यालयामध्ये आलेला पहिला प्रश्न असतो की मी कशी दिसतेय. म्हणजे आपला पहिला प्रश्न तो असतो, मी आज ही हेअरस्टाईल केली आहे, मी हा हेअर कट केलाय, मी हा नवीन ड्रेस घातलाय, मी ही नवीन साडी घेतली आहे. म्हणजे हे प्रश्न, अतिशय छोटे छोटे प्रश्नांना आपण आपला दिवस वाया घालतो. किंवा मासाहेब जिजाऊंना प्रश्न पडले होते की राज्य कसं निर्माण करावं, रयतेसाठी काय करावं लागेल. आपल्यालाही प्रश्न पडतात, पण आपले प्रश्न थोडेसे वेगळे असतात. आजच्या मुलींनाही प्रश्न पडतात, पण प्रश्न आपले कधीच नसतात. आपल्या कुटुंबाचे, आपल्या देशाचे प्रश्न नाही पडणार, फिल्म इंडस्ट्रीचे प्रश्न पडणार. या हिरोनं ह्या हिरोईनशी लग्न का केलं, या हिरोनं हा पिक्चर का काढला असावा, किंवा ह्या पिक्चर मध्ये या हिरोची भूमिका कशी आहे. अरे पण त्याच्याशी आपला काही संबंधच नाही ना. आपले ध्येय वेगळे आहे, आपलं स्वप्न वेगळं आहे. आपल्याला देशासाठी काम करायचं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आपण करत बसतोय. इंडियन फिल्म इंडस्ट्री नाही, आजकाल कोरियन फिल्म इंडस्ट्रीची जास्त फॅड आहे. BTS एकीकडे ते फेमस होत आहेत, त्यांना सर्व काही मिळतंय, पण आपण उगीचच आपल्या दिवसातला अनमोल वेळ त्यासाठी खर्ची करतोय. मनोरंजनासाठी काही गोष्टी सोडल्या तर आपला संपूर्ण दिवस तो विचार करण्यात घालतोय. ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या नावाखाली आपण त्यामध्ये जास्त गुंतून पडतोय. हे आज मुलींनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आज मुली डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, आज मुली वकील झाल्या, शिक्षक झाल्या, आज मुलींनी चंद्र सुद्धा गाठला आणि आज मुली मंगळावरती गेल्या. पण आजही राजकारण आणि व्यवसाय या 2 क्षेत्रामध्ये आपल्या देशातल्या मुलींची संख्या फार कमी आहे. हर्षदाताईंसारख्या एक महिला पुढे येते आणि जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य होतात, राजकारणामध्ये त्या काम करतात, लोकांसाठी काम करतात. मग हे आपण नक्कीच करू शकतो, आपण राजकारणात जाऊ शकतो. आणि आज या देशाला मुलींच्या विचारांची गरज आहे. मुलींनी कुठेतरी आपल्या पर्सनल गोष्टीतून थोडंसं बाजूला पडून आपण या क्षेत्रांमध्ये काम करणं गरजेचं आहे. पण आपल्याला कोणी विचारलं तर म्हणतो आपण की आता काय शिक्षण घ्यायचं, छोटी मोठी नोकरी करायची, थोडाफार पैसा कमवायचा, लग्न करायचं आणि मग मुलं बाळ, याला जीवन म्हणतात का? तर नाही, आपल्याला आपल्या देशासाठी काम करायचं ही कुठंतरी जिद्द आपल्या मुलींमध्ये सुद्धा असली पाहिजे. 400 वर्षांपूर्वी ते मासाहेब जिजाऊंनी करून दाखवलंय, राजांना घडवलंय, राजांना लहानपणापासून तशा प्रकारचे संस्कार दिलेत, चांगले संस्कार त्यांच्यावरती केलेत. एक आई म्हणून पुरेपूर भूमिका मासाहेब जिजाऊंनी बजावली आहे, तसे संस्कार दिले. सांगितलंय राजा तुम्ही स्त्रियांचा आदर करा, तुम्ही स्त्रियांना सन्मान द्या. स्वराज्यातल्या मुलखाचीच नाही तर परमुलखातली जरी स्त्री असेल तरी तिच्यावरती जर कोणी वाकडी नजर टाकली ना राजे त्यांची गय करू नका. मासाहेब जिजाऊंनी 400 वर्षापूर्वी शिकवलंय. मासाहेबांचे हे संस्कार होतेच, पण शहाजी राजे सुद्धा आपल्या स्वतःच्या कृतीमधून शिवबांना ते संस्कार देत होते. ज्या काळामध्ये
ज्या काळामध्ये मुलींना चूल आणि मूल ह्या दोन गोष्टीमधून सामान्य घरामध्ये बाहेर पडू दिलं जात नव्हतं, त्याच काळामध्ये पुणे सुपे इथली जी जहागीर होती त्या जहागीरचं प्रमुख शहाजीराजांनी जिजाऊंना बनवलं. ज्या काळामध्ये स्त्रियांचं कुठलंही म्हणणं घरात ऐकून घेतलं जात नव्हतं, त्याच काळामध्ये शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीचा सर्वात मोठा सन्मान मासाहेब जिजाऊंना दिलाय. ज्या काळामध्ये स्त्रियांना कुठल्याच निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं, त्या काळामध्ये शहाजीराजांना जेव्हा जेव्हा अडचण येईल, शहाजीराजे जेव्हा जेव्हा संभ्रमात पडतील, तेव्हा तेव्हा मासाहेब जिजाऊंचा सल्ला शहाजीराजांनी घेतलाय. म्हणजे घरापासूनच स्त्रीला किती, कशी आणि कसा सन्मान द्यायचा हे शहाजीराजांनी लहान शिवबांवरती ते संस्कार होत गेले. घरांमध्ये सुद्धा तसं वातावरण असल्यामुळे छत्रपती तसे घडत गेले. आणि आपल्याला माहितीये छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये स्त्रियांचा सन्मान केलाय, त्यांना आदर दिलाय. राजांना कर्नाटक जिंकायचं होतं आणि कर्नाटक जिंकण्यामध्ये मल्लम्मा देसाई नावाच्या एका स्त्रीचं राज्य होतं, छोटंसं राज्य होतं, पण स्त्री मात्र चिवट होती. राजांच्या हाताखाली तो काही मुलूक येत नव्हता. म्हणून राजांनी त्याची कामगिरी सुखोजी गायकवाड हे राजांचे मेहुणे होते त्यांच्याकडे दिली. आणि चिवट प्रयत्नांनंतर मल्लम्मा देसाई म्हणजे सावित्रीबाई देसाई यांचा मुलूक स्वराज्यामध्ये आला. तो मुलूक स्वराज्यामध्ये आला आणि ही स्त्री काही शत्रूची आहे म्हणून सुखोजी गायकवाड यांनी त्या स्त्रीवरती म्हणजेच सावित्रीबाई देसाई यांच्यावरती अत्याचार आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. राजांना हे समजलं, आमचा माणूस असं करतोय, आणि म्हणून राजांनी दुसऱ्याच दिवशी दरबार भरवला. एका बाजूला सुखोजी गायकवाड उभे होते, दुसऱ्या बाजूला त्या देसाई त्या उभ्या होत्या. राजे सिंहासनावरती बसलेले होते आणि राजे कठोर नजरेने सुखोजी यांच्याकडे बघत होते. राजे त्यांच्यापर्यंत गेले. आता सावित्रीबाई देसाईंना वाटलं, कुठला तो महाराष्ट्रामधला राजा आपल्याकडे येतो, आमचाच मुलूक जिंकतो, आपल्याकडनं तर काही न्याय होणार नाही कारण आपण तर शत्रू आहोत. पण सावित्रीबाई देसाईंना असं वाटत होतं, पण राजांनी सुखोजी गायकवाडकडे राजे गेले आणि राजांनी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना म्हटलं, ते कळाडले, अहो जर आमचीच माणसे असे करू लागली तर स्वराज्यात आणि मोगलाईत फरक तो काय उरला. तुम्ही या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहायची गलती केली आहे सुखोजी. ज्या डोळ्यांनी तुम्ही या स्त्रीकडे पाहिले ते डोळेच काढून टाका. राजांनी आदेश सोडला आणि त्याच दिवशी सुखोजी गायकवाड राजांचे मेहुणे यांचे दोन्हीही डोळे काढण्यात आले. स्त्री शत्रूची पण न्याय स्त्रीच्या बाजूला. स्वतःचा नातेवाईक मेहुणेत राजांनी त्याची गय केली नाही. म्हणजे राजांनी नातं बघितलं नाही, राजांनी नातेवाईक बघितले नाहीत, तर राजांनी स्त्रियांचा सन्मान बघितला. अहो एवढंच काय, तर राजांच्या पाटलाचा प्रसंग आपल्या सर्वांनाच माहिती आहे. रांजेगावचा पाटील जो एका शेतकऱ्याच्या छोट्या मुलीवरती बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो, तिच्यावरती अत्याचार करतो. दुसऱ्या दिवशी दरबार भरवला जातो. मगरमस्त झालेला पाटील यायला तयार नसतो. राजे त्याला पकडून दरबारामध्ये हजर करतात. राजे आपल्या सिंहासनावरती बसलेले असतात. शेतकरी रडत असतो, त्याच्या मुलीवरती अत्याचार झालेला असतो आणि शेतकरी रडत असताना राजे त्या रांजेच्या पाटलाकडे जातात आणि त्या पाटलाला म्हणतात, ही गलतीला आम्ही कधीच माफी करू शकत नाही. हे स्वराज्य यासाठी नाहीये. या स्वराज्यामध्ये प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा. आमच्या आऊसाहेबांची ही शिकवण आहे, म्हणून आम्ही याला माफी करू शकत नाही. घेऊन जा याला, चौरंग करा याचा. ज्या दिवशी गुन्हा घडलाय त्याच्या दुसऱ्याच दिवशी राजांनी शिक्षा केली आहे. दुसऱ्याच दिवशी. एवढंच नाही तर राजांच्या एका सरदारानं म्हणजे आबाजी सोंगदेव यांनी कल्याणचा प्रांत जिंकला आणि कल्याणचा प्रांत जिंकल्यानंतर कल्याणच्या ज्या प्रमुख स्त्रिया होत्या म्हणजेच कल्याणच्या सुभेदाराची जी सून होती तिला आबाजी यांनी पकडलं आणि राजांसमोर ते नजराणा म्हणून घेऊन आले. त्यांना वाटलं जर आपण राजांसमोर हा नजराणा पेश केला तर राजे फार खुश होतील आणि म्हणून आबाजी यांनी तो नजराणा राजांसमोर पेश केला. राजांनी त्या सुंदर स्त्रीकडे पाहिलं. ती खरंच फार लावण्यवती होती, फार सुंदर ती स्त्री होती. पण राजांचे डोळे मात्र कठोर झाले आणि राजे आबाजींकडे गेले.
आबाजींना विचारलं, काय आहे हे आबाजी? तेव्हा आबाजी म्हणाले, राजे ही रीतच आहे, हा रिवाजच आहे. शहायांमध्ये नाही का की जो मुलूक जिंकेल त्या मुलकातली प्रत्येक प्रमुख स्त्री आपली असते, म्हणजे राजाची असते. तुम्ही हिचा स्वीकार करा, या नजराण्याचा स्वीकार करा. तेव्हा राजे म्हणाले, अहो आबाजी, ही मोगलाई नाही, ही कुठली शाही नाही, तर हे स्वराज्य आहे. या स्वराज्यामध्ये प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. जशी हिला इथे आणले आहे तशीच साडी चोळी देऊन हिला परत पाठवा. राजांचा आदेश आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या त्या सुनेला साडी चोळीसह परत त्या कल्याणच्या सुभेदाराकडे पाठवण्यात आलं. स्त्री फार सुंदर होती, पण राजाने तिच्याकडे पाहून राजांचं मन बदललं नाही. राजे भाळले नाहीत, राजे डगमगले नाहीत. अहो, ज्या काळामध्ये या लढायांमध्ये, युद्धांमध्ये स्त्रियांच्या चारित्र्यावरती काळे डाग फासले जायचे, त्याच काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी तिचं चारित्र्य तर वाचवलंच, पण त्याबरोबर शत्रूची असली तरी तिचा सन्मान केला. म्हणजे राजांनी प्रत्येक वेळेस स्त्रीचा सन्मान केला. आणि म्हणून तर छत्रपती शिवाजी राजे हे चारित्र्यवान राजे आहेत. एवढंच नाही तर शाहिस्ते खान आला होता. शाहिस्ते खानाला स्वराज्यासोबत कळकोकांचा मुलूक सुद्धा जिंकायचा होता, जो राजांचा होता. म्हणून त्यानं कारतलब खान आणि रायबागन अशा 2 सरदारांना पाठवलं. कारतलब खान हा उझबेकिस्तानाचा एक सरदार होता आणि रायबागन ही मराठी सरदार होती. ती एक स्त्री होती, पण तिच्या शौर्यामुळे औरंगजेबानं तिला रायबागन ही पदवी बहाल केली होती. ते दोघं जण राजांचा तळकोकण जिंकण्यामध्ये गेले आणि मध्ये होती उंबरखिंड. राजांनी त्यांना अडवलं आणि राजांनी अडवल्यानंतर खान शरण आला. त्याचं सर्व सैन्य कापलं गेलं होतं. आणि मग राजांनी कारतलब खानाला म्हटलं की जेवढा खर्च झालाय तेवढा खर्च आम्हास परत करा आणि तुम्ही निघून जा. तेव्हा कारतलब खान शरण आला आणि अनवाणी पायानं निघून गेला. पण रायबागन सुद्धा अनवाणी पायानं राजांसमोर उभी होती. तेव्हा राजे त्या रायबागनला म्हणाले, स्त्री मित्राची नव्हती, स्त्री स्वराज्यातली नव्हती, स्त्री स्वराज्याच्या बाजूनही लढत नव्हती, स्त्री मराठी असून सुद्धा स्त्री ही दुश्मनाच्या बाजूने लढत होती. राजांना हे माहित होतं, पण राजे त्यांना म्हणाले, आपण स्त्री आहात आणि स्त्रियांचा सन्मान करा, ही आमच्या आऊसाहेबांची शिकवण आहे. कुठल्याही स्त्रीला अनवाणी आमच्या समोर आम्ही उभं करू देत नाही. आपण साडी चोळी घेऊन सही सलामत निघून जावं. राजांनी साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला. राजांना वाटलं असतं तर राजे स्वराज्यामध्ये तिला घेऊन गेले असते, दरबारी ठेवलं असतं, पण नाही. राजांनी साडी चोळी देऊन सन्मान करून तिला परत पाठवलं. परत औरंगजेबाच्या त्या सैन्यामध्ये तिला पाठवलं, शाहिस्ते खानाकडे परत पाठवलं. म्हणजे राजांनी स्त्री शत्रूची असो किंवा स्त्री मित्राची असो, स्त्री स्वराज्यातली असो किंवा स्त्री परमुलखातली असो, प्रत्येक वेळेस सन्मान केला. हा सन्मानाचा विश्वास फक्त मित्रांना नव्हता, हा सन्मानाचा विश्वास फक्त स्वराज्यातल्या माणसांना नव्हता, या सन्मानाचा विश्वास मावळ्यांना नव्हता, तर या स्वराज्यातल्या प्रत्येक जणाला हा विश्वास होताच. आणि त्याबरोबर शाहिस्ते खान जो महाराजांचा शत्रू होता त्याला सुद्धा हा विश्वास होता. लाल महालामध्ये ठाण मांडून बसलेल्या शाहिस्ते खानाची बोटं राजांनी कापली. राजे कधी आले, मावळे कधी आले, कधी गेले, कोणालाच काही कळलं नाही. आणि याच गोंधळ गडबडीमध्ये शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी हरवली, जी अतिशय छोटी होती. 9-10 वर्षाची ती मुलगी हरवली आणि ती शाहिस्ते खानाची बहीण रडत रडत शाहिस्ते खानाकडे आली. आणि शाहिस्ते खानाला तिने विचारलं, भाईजान, मेरी बेटी कहाँ, मेरी बेटी नहीं मिल रही है, मैं क्या करूं? आणि ती रडत रडत म्हणाली, भाईजान, सिवा के मरट्ठों ने तो उसे वो नहीं लेके गए होंगे ना? तेव्हा शाहिस्ते खान म्हणाला, शाहिस्ते खान काय म्हणाला असेल? शाहिस्ते खान म्हणाला, अब्बाजान, हमारे सिपाहियों से ये गुस्ताखी जरूर हो सकती है, लेकिन सिवा के मरट्ठों से ये गुस्ताखी कभी नहीं हो सकती. तू चिंता मत कर, मिल जाएगी तेरी बेटी. स्वराज्यातला माणूस नाही तर शाहिस्ते खान म्हणतोय, म्हणजे राजांच्या स्त्रियांच्या सन्मानाचा विश्वास हा शाहिस्ते खानाला सुद्धा होता. आणि म्हणून
राज्याने आयुष्यभर स्त्रियांचा सन्मान केलाय. पण आज ज्या देशामध्ये छत्रपती शिवरायांसारख्या राजाचा जन्म झाला, ज्या देशामध्ये महासाहेब जिजाऊंसारख्या महासाहेबांचा जन्म झाला, ज्या देशामध्ये महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान यांच्यासारख्या राजांचा जन्म झाला, आज त्याच देशांमध्ये महिला कुठंच सुरक्षित नाहीत. रोज महिलांचा खून केला जातोय, त्यांच्यावरती बलात्कार केले जातात, त्यांच्यावरती अत्याचार केले जात आहेत आणि मग त्यांना मारलं जातंय. आज स्त्री कुठंच सुरक्षित नाही. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत, ही प्रतिज्ञा प्रत्येक जण विद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये म्हणतो. पण मी तिचा भाऊ असल्यामुळे मी तिचं संरक्षण केलं पाहिजे, हाच विचार कुठेतरी आजच्या तरुणांमधला कमी होताना दिसतोय. अहो, एकीकडे नवरात्रामध्ये देवी म्हणून आजच्या स्त्रीला पूजण्याची पद्धत आहे, नवरात्रामध्ये तिची आरती केली जाते, आणि दुसरीकडे मणिपूर सारख्या राज्यामध्ये स्त्रियांची निर्वस्त्र पद्धतीने धिंड काढली जाते. लाज कशी वाटत नाही या नराधमांना असं करताना? बेशर्मीची आणि निर्लज्जपणाची एवढी हद्द हे पार का करतात? कोलकात्यामध्ये काय चूक होती हो त्या मुलीची? मोठी मोठी स्वप्न तिने पाहिले, ही तिची चूक होती. काही वडिलांची स्वप्न तिला पूर्ण करायची होती, ही तिची चूक होती. नीट सारखा अवघड पेपर देऊन ती डॉक्टरकीची प्रॅक्टिस करत होती, ही तिची चूक होती. 36 तासाची ती ड्युटी तिची प्रामाणिकपणे बजावत होती, ही तिची चूक होती. काय होती तिची? पण हॉलमध्ये असताना एक नराधम येतो काय, तिच्यावरती बलात्कार करतो काय, आणि खून करून निघून जातो आणि स्वस्तपणे घरी जाऊन झोपतो. का एवढ्या तरुणांची मानसिकता एवढ्या लयाला जाते? का यांना कशाचीच भीती वाटत नाहीये? का यांना कुठल्याच प्रकारची कोणाचीही प्रशासनाची भीती वाटत नाहीये? कारण आज प्रशासनाची, पोलिसांची आणि कायद्याची भीतीच यांना नाहीये. आज जर छत्रपती शिवराय असते ना, तर छत्रपती शिवरायांनी या नराधमाला दुसऱ्याच दिवशी फासावरती लटकवलेलं असतं. पण आज आपल्याला एवढ्या दिवस कॅन्डल मार्च काढावे लागतात आणि तरी सुद्धा न्याय केला जात नाही. म्हणजे या गोष्टीची भीतीच आज मुळात कमी होताना दिसतेय, म्हणून हे सगळे प्रकरण घडतात. अहो, कोपर्डीमध्ये सुद्धा तेच झालं. लहान मुलीवरती बलात्कार करून तिला मारण्यात आलं. खर्ड्यामध्येही तेच झालं. खरं तर छत्रपती शिवरायांच्या या देशामध्ये हे सगळं दुर्दैवानं घडतंय. छत्रपती शिवरायांना त्यांनी तशा प्रकारचे संस्कार मासाहेब जिजाऊंनी दिले होते, पण आजच्या जिजाऊ हे संस्कार आपल्या मुलांना द्यायला मुळातच कमी पडतायत. बदलापूरमध्ये तर काही दिवसांपूर्वी फार संतापजनक घटना झाली. कहर केला त्या घटनेनं. 3-4 वर्षांच्या मुली, ज्या मुलींना हेही माहित नाही की आपण मुलगा आहोत की मुलगी आहोत, ज्या मुलींना हेही माहित नाही की आपला जन्म का झालाय, ज्या मुलींना हेही माहित नाही की गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो, पण तरी सुद्धा एक नराधम त्यांच्यावरती अत्याचार करतो. त्या कळीला उमलल्या आधीच तिच्या पाकळ्या चुरगळल्या जातात. हे का होतं? तर आजच्या जिजाऊंचे आपल्या मुलांवरचे संस्कार कमी पडतायत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. तू अंधार पडण्याच्या आत घरी ये, तू असे कपडे घालू नको, तू तसे कपडे घालू नको, तू असं राहत जा, तू असं बोलत जा, तू असं वागत जा, तू असं जीवन जगत जा. हे जेव्हा प्रत्येक आई वडील आपल्या मुलींना सांगतात, त्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक मुलांना हेही सांगण्याचं गरज आहे की बाळा, जसा तू घरात तुझ्या आईला बघतो, जसं तू घरामध्ये तुझ्या बहिणीकडे बघतो, तसाच बाहेर गेल्यावर रस्त्यावर प्रत्येक दिसणाऱ्या स्त्रीकडे बघ. हे आजच्या आईनं आपल्या मुलांना सांगण्याची गरज आहे. हे संस्कार आज कमी पडतायत. स्त्रिया विद्यालयांमध्ये सुरक्षित नाहीत. आजच्या मुली महाविद्यालयामध्ये सुरक्षित नाहीत. आजच्या मुली हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही. अहो, एवढंच काय, आजच्या मुली मंदिरांमध्ये सुद्धा सुरक्षित नाहीयेत. ठाण्यामध्ये अक्षता म्हात्रे सारख्या एक महिला देवाकडे मंदिरामध्ये गेली असताना पुजारीच त्यांच्यावरती अत्याचार करतात आणि तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला फेकून देतात. का एवढी हद्द का पार केली
करते, यांच्या सीमा का बरं थांबत नाहीत? हे सीमेच्या पुढे जाऊन अशा प्रकारचे गुन्हे का घडतात समाजामध्ये? कारण आज मोबाईल, टीव्ही, ऑनलाईन, सोशल मीडिया हे सगळे माध्यम आहेत. त्या माध्यमांवरती वेगवेगळे ऍड दाखवले जातात, वेगवेगळे शो दाखवले जातात आणि ते बघून यांची मानसिकता एवढी लयाला पोहोचते. आणि म्हणूनच एवढे संताप आणणारे गुन्हे या देशामध्ये घडतात. खून घडतात, बलात्कार घडतात, अत्याचार घडतात, अन्याय घडतात. पण मुलींनो, हे सगळं एका बाजूला घडतं, पण नुसतं संस्कारांना, नुसतं मोबाईलला, नुसतं टीव्हीला, या माध्यमांना किंवा नराधमांना दोष देऊन चालणार नाही. तर आज आपण सुद्धा सावध राहण्याची गरज आहे. कोणावरती कसा विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा, का विश्वास ठेवायचा, हे स्वतःला विचारलं पाहिजे. आपण मैत्री कोणासोबत करायची, का करायची, तो विश्वासातला आहे का, हे सुद्धा आपण विचारात घेतलं पाहिजे. सोशल मीडिया वापरत असताना, ऑनलाईन मीडिया वापरत असताना त्याबद्दलचं ज्ञान घेऊन त्याबद्दल जागरूक राहणं सुद्धा, सावध राहणं सुद्धा आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून मुलींनी सुद्धा आज तेवढंच सावध राहणं गरजेचं आहे. आणि जर तशी वेळ आलीच, सावध राहून देखील जर तसं करण्याचा कोणी जर प्रयत्न केला, तर हे नारी सत्य, शौर्य, समर्पण को तू जीवन का आधार बना. सत्य, साहस, शौर्य, समर्पण को तू जीवन का आधार बना. और रणचंडी का रूप लेके शस्त्रों को भी तू श्रृंगार बना, शस्त्रों को भी तू श्रृंगार बना. काही सेल्फ डिफेन्सचे धडे आहेत.